स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना आता राजकारण सुद्धा तापायला सुरुवात झालेली आहे। आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये झालेल्या आरोपानंतर देवांग दवे कोण अशा नावाची खरं तर चर्चा सुरू झाली। कोण हा व्यक्ती आहे आणि कुणाची इन्व्हॉल्वमेंट थेट निवडणूक आयोगामध्ये आहे। स्वतः देवांग दवे आपल्या सोबत आहेत। सर, आज विजय वडेट्टीवार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचं नाव घेतलं। तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात, मात्र तुम्ही निवडणूक आयोगासाठी काम करता। एका पक्षाचा कार्यकर्ता निवडणूक आयोगासाठी कसा काम करू शकतो? आणि जे त्यांनी याच्यापूर्वी आरोप केलेले होते की निवडणूक प्रक्रियेच्या कारभारामध्ये गोंधळ आहे, घोळ झालेला आहे, काही माहिती लपवली जात आहे का, या सगळ्या अनुषंगाने आता तुमचं नाव समोर येत आहे। तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की हा काही आरोप माझ्यावर काही नवीन नाहीये। हा आरोप त्यांनी 2019 मध्ये पण त्यांच्या राहुल गांधीच्या निकटवर्तीय साकेत गोखलेंनी पण हाच आरोप केलेला आणि मला वाटतं त्यानंतर त्याला प्रमोशन भेटलं आणि तो खासदार झाला तृणमूल काँग्रेसमधून। तर मला वाटतं काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी सुद्धा मला वाटतं तिकडून काहीतरी शिकवण घेतली असेल आणि त्यांना वाटलं असेल की कुठेतरी ह्याचं नाव जोडायचं तर त्यांना काही फायदा होत असेल तर माझी त्यांना शुभेच्छा आहे। पण म्हणजे आता महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत जे वारंवार अशा पद्धतीने आरोप करतात। भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या सेलमध्ये काम करत असताना तुमचं नाव त्यांनी का घेतलं असावं? तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं त्यांचा प्रेम, काँग्रेसचा प्रेम हा माझ्यावर आहे। माझ्या कामामुळे जर काँग्रेसला कुठेतरी त्रास झाला असेल तर मला वाटतं त्यांनी 2020 मध्ये केले, 2022 मध्ये परत असे आरोप काय केलेले। तर मला वाटतं त्यांचा हा प्रेम आहे काँग्रेसचा की माझ्या कामाची सिद्धी हे काँग्रेसच मला देते। तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून मला हा अभिमान आहे की माझ्या पार्टीला मी काहीतरी मदत करू शकतो किंवा माझ्या पार्टीचं मी काहीतरी लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये माझं काहीतरी छोटं काही योगदान असेल तर हा माझी, ज्याला आपण म्हणतो की तुमची सिद्धी कशी होते, तर ऑपोजिशननी जर आपल्यावर आरोप केले तर ती आपली सिद्धी आहे राजकारणात। पण वडेट्टीवार यांनी जे आरोप केलेले आहेत की तुम्ही निवडणूक आयोगासाठी काम करता, तर या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? तुम्ही खरंच त्यांच्यासाठी काम करता का की तुम्ही इतर कोणतं काम करता? असं आहे, माझं आणि इलेक्शन कमिशनचा कधीही काही संबंध राहिला नाही। हे संबंध नसताना त्यांनी 2019 मध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन असंच काहीतरी गोंधळ घालायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर ते कमिशनकडे गेलेले आणि त्यानंतर मी मीडियामध्ये वाचलं की कमिशनने त्यांची इंटरनल चौकशी केली आणि मला क्लीन चिट दिलेली की बाबा ह्याचा आमचा काही संबंध नाहीये, कधीच झाला पण नाहीये। पण आता तोच विषय जर 2025 मध्ये त्यांना आगामी निवडणूक पराभव दिसत असेल तर कशा प्रकारे पार्टीचा पराभव दुसऱ्यावर खापर फोडायचा तरचा हा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये एक छोटासा कार्यकर्त्यांवर जर ते अशा प्रकारे हल्ला करू शकतात तर मला वाटतं त्याच्याने त्यांना काही भेटत असेल तर ते त्यांचे। विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत, मात्र निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते मंडळ गेले होते, विविध पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग होता। सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा गेले होते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा असताना ह्या सगळ्या नेत्यांनी जाऊन निवडणूक आयोगाला भेटणं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? मग असं आहे की त्यांना जर ते निवडणूक आयोगापेक्षा लोकांकडे गेले असते, लोकहिताचे काम जर केले असते तर मला वाटतं त्यांना थोडाफार काही परिणाम दिसला असता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण त्यांची पूर्ण जी राजनीती आहे ती सध्या फक्त आणि फक्त फोटो ऑपवर चालली आहे की काहीतरी, म्हणजे कसं असतं की पराभव दिसला की कोणावर काय करायचं मग ते शोधत असतात की कोणावर खापर फोडायचं। तर लास्ट टाइम ते ईव्हीएम म्हणत होते, आता ईव्हीएम पासून ते फेक नेरेटिव्ह चेंज, कारण की ईव्हीएम चे नेरेटिव्ह चालले नाही, आता लोकांना सिद्ध झाले, तर आता ते चेंज करून वोटर चोरी म्हणतायत। ते काही होणार नाही। मला वाटतं हे संविधानाचा अपमान करायचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडी करते। खरं तर महाविकास आघाडीने आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम वरती जशी बोट ठेवली होती, जशी शंका उपस्थित केली होती, तुम्हाला काय वाटतं की येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बॅलेट पेपर वापरा अशा पद्धतीचा एक सल्ला त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं। निवडणुका कशा व्हाव्यात ज्याच्यामुळे असा पद्धतीचा गोंधळ होणार नाही? असं आहे की त्यांची जेव्हा सरकारे होती देशभरामध्ये, विविध राज्यामध्ये, तेव्हा ईव्हीएम त्यांना चालत होते। आता ते पराभव होत आहेत तर त्यांना खापर ईव्हीएम वर फोडून, मी तुम्हाला आज पण त्यांना मी परत सांगतो की ईव्हीएम वर खापर फोडून त्यांना कुठल्याही प्रकारची सिद्धी भेटणार नाहीये। जर खऱ्या अर्थामध्ये काही करायचं असेल तर जनतेमध्ये जाऊन त्या नेत्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे, तरच काहीतरी काही भलं जर होणार। तर असं काही होणार नाही, कारण की मोदीजींची सरकार केंद्रामध्ये आहे, देवेंद्रजींची सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने लोकहिताचे काम चाललेत
तर मला वाटतं त्यांनी कोणावरही काही आरोप केले त्याच्याने काही होणार नाहीये. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाचं मीडिया तुम्ही हँडल करता असा पद्धतीचा तुमच्यावरती आरोप आहे. या आरोपांनंतर खरं तर दिवसभर चर्चा होती की देवांग दवे कोण आहेत, ते कोणासाठी काम करतात. या सगळ्या संदर्भात पक्षांच्या वरिष्ठांकडून तुम्हाला काही विचारणा झाली का? तुम्ही त्यांना काही अप्रोच केलाय का? आणि ज्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही काही कारवाईचं पाऊल उचलणार आहात का? नाही, असं आहे, मला वाटतं हा खूप केविलवाणा प्रयत्न आहे. ह्याच्यात कारवाई वगैरे आपण जाऊ शकतो, कोर्टात जाऊ शकतो, पण त्याच्याने काही होत नाही. त्यांना वाटत असेल माझी बदनामी होईल, पण ते पण काही होत नाही, कारण की जनताला खरं काय ते माहिती असतं. आणि दुसरं, आमच्या पक्षाचे सर्व नेते माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहेत, कारण की त्यांनाही माहिती आहे की आपण 17 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आमची काम पाहिले आणि त्या कामाची ज्याला आपण सिद्धी म्हणतो ते काँग्रेसच नेहमी देत राहिली आहे. तर मला अजून काही सांगायची त्याच्यामध्ये गरज राहत नाही. तर मागील 17 वर्षांपासून भाजपासाठी काम करत असलेले देवांग दवे यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या संदर्भामध्ये पक्षांच्या वरिष्ठांचा माझ्यावरती विश्वास आहे, त्यांची साथ माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते किंवा इतर कुणी जर माझ्यावरती आरोप करत असतील तर त्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाहीये अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देवांग दवे यांनी आपल्याशी बोलताना दिलेलं आहे. कॅमेरामन सुशांत घाकसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.